नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे विधी व न्याय विभागाकडनं, महाराष्ट्र शासनाकडनं. आता याच्यामध्ये कोणती कोणती पदे असणार आहे, पगार काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, किती पदं, एकूण किती पदे आहेत, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपली इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, फेसबुकला पाहून फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे गव्हर्नमेंटकडून, कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं, विधी व न्याय विभागाकडनं. दिनांक 5 ऑगस्ट 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेली प्रस्तावना माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक 4/4/2007 च्या मानक प्रारूपानुसार स्टँडर्ड फॉर्मॅट राज्यात विविध ठिकाणी नवीन न्यायालय सुरू करण्यासाठी प्रलंबित खटले प्रकरणाची संख्या किमान 500 असावी. तसेच पायाभूत सुविधा उदाहरणार्थ न्यायालयीन इमारत आणि न्यायाधीशांची निवासस्थाने यांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. माननीय उच्च न्यायालयांच्या या धोरणानुसार आवश्यक सर्व निकष पूर्ण होत असल्याने कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय यांची स्थापना करण्यास माननीय उच्च न्यायालयाने नवीन न्यायालय स्थापन समितीने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय या न्यायालयाची स्थापना करण्याची व संदर्भ क्रमांक 4 व 5 मध्ये मंजूर केलेल्या पदांमधून सदर न्यायालयांसाठी पदे उपलब्ध करून घेण्याची बाब शासनाच्या विचारधारणा होती. ओके. आता त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर शासन निर्णय देण्यात आलेला आहे. कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ओके. म्हणजे आता कर्जत जिल्हा अहिल्यानगर ते जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यासाठी संदर्भ क्रमांक 4 व 5 येथील शासन निर्णयामध्ये व शुद्धीकरण पत्रामध्ये मंजूर करण्यात आलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या 2863 नियमित पदांमधून तसेच 11,064 सहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या नियमित पदांमधून खालील तक्त्यात दर्शविण्यात आलेली पदे घेण्यास तसेच 5,803 मनुष्यबळांच्या मर्यादित बाह्यंतराद्वारे सेवा सदर न्यायालयात सुरू होण्याची दिनांकापासून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. ओके, मान्यता मिळालेली आहे. आता इथे बघणार किती पद आहे, कशा पद्धतीने भरली जाणार आहे. सगळ्यात आधी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय नियमित पदे असतात. म्हणजे नियमित पदे असणार आहे. आता नियमित पदांमध्ये आपण बघू कोणते कोणते पद आहे. त्याच्यामध्ये अनुक्रमांक दिलेले आहे, पदनाम दिलेली आहे, वेतन श्रेणी, पदसंख्या देण्यात आलेली आहे. आता 1 नंबरचे जे पद आहे जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश. आता यांना जे असणार आहे त्यांच्या सर्व्हिसनुसार त्यांना पे भेटणार आहे, पगार असणार आहे. याच्यात एक पद आहे. 2 नंबरचं पद आहे अधीक्षक. याच्यामध्ये त्यांना पगार आहे S16 सॅलरी 44,900 पासून 1,42,400 पगार. याच्यामध्ये पण एक पद आहे. 3 नंबरचं पद आहे सहाय्यक अधीक्षक मध्ये S15 सॅलरी 41,800 पासून 1,32,300 पगार. याच्यामध्ये एक पद आहे. 4 नंबरचं पद आहे लघुलेखन ग्रेड 1 मध्ये असणारे. ओके. याच्यामध्ये S17 सॅलरी असणार 47,600 पासून 1,51,100 रुपये पगार असणार आहे. याच्यामध्ये एक पद आहे. त्यानंतरचं पद आहे 5 नंबरचं वरिष्ठ लिपिकचं. याच्यामध्ये A60 सॅलरी असणार 25,500 पासून 81,100 पगार. याच्यात 4 पदे असणार आहेत. त्याच्यानंतरचं पद आहे कनिष्ठ लिपिकचं S6 सॅलरी असणार आहे 19,900 पासून 63,200 पगार. याच्यात 9 पदे आहेत. त्यानंतरचं पद आहे बेलिफचं S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार. याच्यात 2 पद आहे. एकूण येतात 20 पदांसाठी ही भरती आहे जी की नियमित पदांची असणार आहे. त्याच्यानंतर बाह्य यंत्रणाची पद असणार आहे. मनुष्यबळ सेवा ती बी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये फक्त बाह्य यंत्रणेद्वारे असणार आहे. याच्यामध्ये दिलेले पदनाम व पदसंख्या 1 नंबरचं पद आहे पुस्तक बांधणीकारसाठी 1 पद आहे. 2 नंबरचं पद आहे शिपाईसाठी 2 पदे आहे. त्यानंतर पहारेकरीसाठी 1 पद आहे 3 नंबरला. 4 नंबरला आहे सफाई कामगार त्यासाठी 1 पद आहे. 5 नंबरला वाहन चालक या पदासाठी 1 पद आहे. टोटल इथं 6 पदे आहे. यांना पगार बाह्य यंत्रणेनुसार भेटतील. ओके, गटांतरी भरतीनुसार. शासकीय अभियोग्यता कार्यालयासाठी नियमित पद दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेल्या पदनाम वेतनस्तर पदसंख्या. आता लघुलेखन
ग्रेड 3चं पद आहे. याच्यामध्ये पगार असणार आहे S14 38,600 पासून 1,22,800 पगार याच्यात एक पद आहे. त्यानंतर 2 नंबरचं पद आहे वरिष्ठ लिपिकचं S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार याच्यात एक पद आहे. 3 नंबरचं पद आहे कनिष्ठ लिपिकचं S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार याच्यामध्ये एक पद आहे. आता टोटल याच्यात 3 पदे आपल्याला बघायला मिळतात. ओके, नियमित पदांमध्ये. आता शासकीय अभियोग्यता कार्यालयाबद्दल बघायला गेलं, बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायच्या मनुष्यबळ सेवा. अनुक्रमांक दिलेले आहे, पदनाम दिलेले आहे, पदसंख्या दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे शिपाई या पदासाठी एक पद आहे. एक पदासाठी शिपाई पद भरले जाणार आहे. आता बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या दिनांक 27/4/2022 शासन परिपत्रकातील मार्गदर्शनांची सूचनांची पालन करण्याची दक्षता संबंधित न्यायालय यांनी घ्यायची आहे. उपरोक्त नमूद पदे ही भरण्यात आलेल्या दिनांकापासून प्रथमच दिनांक 31/8/2026 पर्यंत चालू ठेवण्यास यांच्याद्वारे मंजुरी देण्यात येत असून सदर अस्थायी पदांचा दिनांक 31/8/2026 नंतर मुदतवाढ घेणे आवश्यक राहील. आता याच्यामध्ये यासाठी होणारा खर्च मागणी क्रमांक न्यायालय जिल्हा व सत्र न्यायालय जिल्हा व सत्र न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि लेखाशीर्षकातून मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. या अनुषंगाने निधी उपलब्धतेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व अनौपचारिक संदर्भ क्रमांक दिलेला आहे दिनांक 4/5/2026 मध्ये तसेच माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 28/6/2026 रोजीच्या बैठकीत झालेल्या निर्माणानुसार निर्गमित करण्यात येत आहे. आता अशा पद्धतीची ही पदभरती आलेली आहे, जी की तुमच्यासमोर मी सादर केलेली आहे. खूप सारे मल्टिपल पद आहे. आता हे जे बाकीचे जे पद आहे, आता तुमचा डाऊट असेल की सर अप्लाय कसे करायचे? आता अप्लाय करण्यासाठी हे जे बाकीचे पद आहे, जे नियमित पदे आहे, ते परीक्षा म्हणजे जे MPSC मार्फत भरली जातील. बाकीचे हे पदे लिपिक वगैरे जे न्यायालयामार्फत ते पदं भरली जातात. परमनंट पदे त्यांच्यामार्फत भरले जातील परीक्षा घेऊनच. ओके, आणि जे बाकीचे जे बाह्य यंत्रणेद्वारे पद आहे, एवढे जे आहे, जे शिपाई वगैरे सगळे हे डायरेक्ट कटांतरी भरतीवर डायरेक्ट तिथूनच भरले जातील. म्हणजे आता याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, कटांतरी भरतीसाठी स्वतः आपल्याला इथं जायचं आहे. जे दिलेलं आहे याच्यामध्ये कर्जत जिल्हा अहिल्यानगर जिल्हा व सत्र अतिरिक्त न्यायालयामध्ये जायचं आहे. तिथून जाऊन आपल्याला अप्लाय करायचं आहे बाह्य यंत्रणेद्वारे. ओके, स्वतः तिथे जाऊन भेट द्या, सर मला अशा पदांसाठी अप्लाय करायचं आहे. तिथे जा व कोणत्या पदासाठी अप्लाय करायचं आहे, पुस्तक बांधणीकार, शिपाई, पहारेकरी, सफाईगार, वाहन चालक, त्या पदासाठी तिथं अप्लाय करून घ्या. ओके, तिथूनच तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. ओके, तर कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड अजून डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता किंवा Instagram फेसबुकला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर PDF फाईल डाउनलोड करायसाठी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला PDF फाईल शेअर करून देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.